भिवंडी तालुका कशेली गांव पाटिल एवेन्यू में कशेली माजी सरपंच निशिकांत पाटिल, छाया निशिकांत पाटिल, कशेली ग्राम पंचायत सदस्य प्रभाकर पाटिल, एडवोकेट प्रतीक पाटिल, स्वप्निल पाटिल, एडवोकेट निवेदिता पाटिल व समस्त पाटिल परिवार का स्वर्गीय वर्षा प्रभाकर पाटिल की स्मृति में वर्षा बैंक्वेट हॉल का भव्य उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल जी पाटिल व नवी मुंबई माजी आमदार रमेश दादा पाटिल के हाथों रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी माजी महापौर व विद्यमान नगर सेवक विलास पाटिल, भिवंडी माजी महापौर प्रतिभा पाटिल, भाजपा भिवंडी ग्रामीण उपाध्यक्ष व काल्हेर माजी सरपंच छत्रपति पाटिल, काल्हेर माजी सरपंच श्रावण महात्रे, भाजपा भिवंडी ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष डॉक्टर श्रीधर पाटिल, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक जयनाथ भगत, काल्हेर सरपंच अश्लेषा पंकज तरे, काल्हेर माजी सरपंच मंजुला चौधरी, काल्हेर उप सरपंच भरत पाटिल, काल्हेर गांव समाज सेवक पंकज तरे, काल्हेर माजी उप सरपंच देवेंद्र पाटिल, रहनाल माजी सरपंच राजेंद्र मडवी, रहनाल माजी सरपंच ज्योत्सना मडवी, शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, डॉक्टर अरुण पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। आहे वर्षा बँक्वेट हॉलचा यांचे जे संचालक आहेत, ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे, काल्हेर गावचे माजी सरपंच निशिकांत पाटिल कशेळी आणि त्यांचे बंधू प्रभाकर पाटिल आणि त्यांचा पुतण्या स्वप्नील प्रभाकर पाटिल ह्या सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। ज्या माणसाकडे महत्वाकांक्षा असते, जो माणूस परिस्थितीची जाणीव ठेवतो, जो परिश्रम करायची त्याची खुमक असते, हिम्मत असते, अशी माणसं नेहमी प्रगतिशील असतात। आज काही म्हणा, परंतु निशिकांत पाटिल ग्रामपंचायतीचे सरपंच होते, त्याचबरोबर त्यांनी अनेक असे उपक्रम ह्या कशेली आणि काल्हेर या विभागात बरेचसे उपक्रम त्यांच्या हस्ते झालेले आहेत। सामाजिक कार्य करत असताना उद्योगधंद्यामध्ये पण ते चांगलं काम करतायत। राजकारणामध्ये सुद्धा ते होते, सरपंच झाले होते आणि त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून त्यांचे बंधू प्रभाकर पाटिल हे सुद्धा उद्योगधंद्यामध्ये चांगले प्रगतीचे आहेत। भिवंडी हे गोडाऊनचं शहर मानलं जातं, लॉजिस्टिक शहर मानलं जातं। आज भिवंडीची लोकसंख्या पाहिली तर फार ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी हा गोडाऊनचं शहर मानलं जातं आणि इथे परप्रांतीय अनेक धर्माचे, अनेक जातीचे लोक इथं आलेले आहेत, आपला उद्योगधंदा करतात, नोकरी करतात। मगाशी कपिल पाटलांनी सांगितलं की ह्या भिवंडीमध्ये आमच्याकडे 2च गाड्या होत्या, आमच्या गावात 3च गाड्या होत्या, पण आज आमच्या गावात 100 गाड्या झालेल्या आहेत। श्रावण म्हात्रेंनी सांगितलं का रोड साहेब इथे ट्रॅफिक फार जाम होते, इथे काहीतरी तुम्ही पर्याय करायला पाहिजे, परंतु हे सगळं होतच राहणार आहे। जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी तुमची प्रगती पण होत जाते। आपण पूर्वी 3 गाड्या होत्या, आता प्रत्येकाच्या घरी 4-4, 5-5 गाड्या झाल्या, प्रत्येकाला 1-1 गाडी लागते, कारण नियमानुसार हे सगळं चालतच असतात। परंतु त्याचबरोबर आपली सुद्धा प्रगती होणं फार गरजेचं आहे आणि निशिकांत पाटिल आणि प्रभाकर पाटलांसारख्या होतकरू तरुणांनी आज पुढे येऊन मला वाटतंय गोडाऊनचं सुरुवात केली, लॉजिस्टिक सुरुवात केली। आज त्याच्यानंतर त्यांनी प्रशांत कॉर्नर म्हणून इथे जे
फेमस आहे महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रशांत कॉर्नर स्वीट्स, आणि त्यांनी हे सुद्धा कशेळी गावात चांगल्या पद्धतीने इथे ते सुरू केलं. कारण तुम्हाला माहिती आहे मिठाई खाणारे 500 रुपयेवाले पण आहेत, 5,000 रुपयेवाले पण आहेत, पण क्वालिटी पाहिजे असेल तर प्रशांत कॉर्नरकडे जायला, म्हणून त्यांनी चांगला हा उद्योग या ठिकाणी सुरू केला. त्याच्याबरोबर भिवंडीची लोकसंख्या वाढली, काल्हेर कशेळीची लोकसंख्या वाढली, लोकांना लग्न समारंभ करायचा आहे, वाढदिवस करायचा आहे, साखरपुडा करायचा आहे, मग इथे चांगली सुविधा पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या स्वर्गीय वर्षाताईंचं त्यांनी इथे नावाने एक बँक्वेट हॉल केला. आणि खरोखर त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे की आपण चांगलं एक उपक्रम ह्या विभागामध्ये आणला. आणि ह्या विभागामध्ये जे काही गरजू लोक असतील, ज्यांना काय ह्या लग्न समारंभ आहे, साखरपुडा आहे, वाढदिवस आहे, अशा लोकांना हा हॉल उपयोगी पडेल. या ठिकाणी आपल्याकडे असलेले पैसे, आपल्याकडे असलेलं आर्थिक धन आपण चांगल्या ठिकाणी वापरलं तर आपली प्रगती होते. कारण उल्लेख केला रमेश दादांनी प्रशांत कॉर्नरचा. मला वकील जेव्हा पत्रिका घेऊन आला, मी बोललो बाबा तुझं प्रशांत कॉर्नर चांगलं चाललेलं दिसतंय, माझ्या हस्ते उद्घाटन झालं म्हणून हॉलचं पण माझ्याच हस्ते उद्घाटन करावं अशी भूमिका घेतलेली दिसते. ती चांगलं चाललंय प्रशांत कॉर्नर. आनंद ह्या गोष्टीचा आहे. मी नेहमी सांगतो रमेश दादा, तुम्ही इतर समाजांच्या लोकांना जर विचारलं ना, ते काय सांगतील, आगरी कोळी हे खूप पैसेवाले आहेत, श्रीमंत लोक आहेत. पण मी लोकांना नेहमी सांगायचो समाजाच्या कार्यक्रमामध्ये की आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण श्रीमंत होत नाही. आपल्याकडे जोपर्यंत वैचारिक श्रीमंती येत नाही ना, तोपर्यंत आपण श्रीमंत झालो असं मी तरी मानायला तयार आहे. पण आता परिवर्तन होत चाललंय. आपले पारंपरिक व्यवसाय सोडून आपण व्यापक दृष्टिकोन स्वीकारून चांगल्या व्यवसायामध्ये आपण आपली तरुण पिढी ही जायला लागली, ही खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीचं लक्षण आहे. आणि म्हणून निशिकांत पाटील यांच्या आशीर्वादाने प्रभाकर पाटील हे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये जात आहे, त्याच्यामध्ये त्यांना 100% यश येईल या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही. तर आपल्याकडे कोणतंही चांगलं काम करायचं असलं की आपण आधी गणेशाच्या पूजनाने करतो, विघ्नहर्ता आहे म्हणून आता गणपतीचं तर पूजन केलं. आणि माझं कपिल नाव पण गणपतीचंच आहे, त्याच्यामुळे ह्या हॉलला चालवण्यासाठी काही विघ्न येतील असं मला तरी वाटत नाही. आणि प्रगतीचा उल्लेख झाला. आपल्या लोकांकडे आता इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांकडे पैसे आलेले आहेत की आता आपलं तिजोरा सुद्धा कोणी घरी करायला तयार नाही. त्याच्यामुळे इकडे 100% लोक येतील या बाबतीत माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. आता आमच्या 15 तारखेला आमच्या व्यायांच्या मुलाचं बारसं आहे, तिला दिलेलं आहे बोरिवलीला, वळची आहे, हॉललाच बारसं आहे. आता आपण आगरी कोळ्याने कधी बारसे हॉलला नेले होते का? हे प्रगतीचं लक्षण आहे. आणि त्याचबरोबर ही सुविधा आपण या ठिकाणी निर्माण केली ना, त्याच्यामुळे माणसाला असं वाटेल की आता कशेळीत काय कार्यक्रम करायचा असेल तर पावसाळ्यात आता जागा कुठे कुठे मंडप घालायचं, चला प्रभाकरच्या असा विचार करून लोक निश्चितपणाने या व्यवसायाला बळ देतील असा मला विश्वास आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. हॉलचं नाव भले पत्नीच्या नावाने असेल पण तिचं नाव योगायोगाने वर्षा आहे, त्याच्यामुळे निश्चितपणाने पावसासारखं वर्षा बुकिंगच्या बाबतीत बसेल असं मला विश्वास या ठिकाणी निश्चितपणाने व्यक्त करावासा वाटतो. रमेश दादांनी सांगितलं की तुम्ही नेहमीच या कार्यक्रमाला येता. थोडंसं मधल्या काळामध्ये खंड पडला, पण नारायण काका आणि माझ्या वडिलांची खूप मैत्री. तुम्ही गाड्यांचा उल्लेख केला, मला आता एक्झॅक्ट सांगता यायचं नाही पण कमीत कमी 55 वर्षापूर्वी माझ्या वडिलांची कार होती. आणि आमच्या गावात कार होत्या, जेव्हा कार होत्या
पण गावात पावसाळ्यात जायला रस्ता नव्हता. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गाड्या कशेरीला असायच्या. बाकीच्या सगळ्या आमच्या सावकार लोकांच्या गाड्या अर्जुन शेठच्या दारात असायच्या आणि आमची गाडी नारायण काकाच्या दारात असायची. बरोबर ना शिवांना? तो संबंध नारायण काकांचा आणि माझ्या वडिलांचा तो संबंध अजून तसाच आहे. म्हणून यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी येतो. त्याचं कारण ते आहे, हे ऋणानुबंध जे आहेत ते जुने ऋणानुबंध आहे. आणि प्रगतीचं तुम्ही 100 गाड्यांचा उल्लेख केला. मी तर सांगितलं कांजरमध्ये 1000-1500 गाड्या असतील. माझ्या गावामध्ये 2-3 गाड्या होत्या, आता 500 गाड्या असतील. ट्रॅफिक तर होणार ना. मी उल्लेख केला, ट्रॅफिक होणं आपल्यासाठी हे पण प्रगतीचं लक्ष आहे. उद्या गोडाऊन गेले तर मग काय करणार? पण ट्रॅफिक थोडे सहन करा. गोडाऊन आलेत म्हणून ट्रॅफिक होते आणि गोडाऊन आलेत म्हणून आपली प्रगती आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांशी सुसंगत आहेत. आता ज्यांच्याकडे ट्रॅफिक नाही त्यांच्याकडे गोडाऊन नाहीये आणि ते आपल्याकडे बघून असे डोळे लावून बसले की आमच्याकडे कधी गोडाऊन येतं. आपल्याकडे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स सुरू व्हायला सुरुवात होईल तेव्हा गोडाऊन पाठीमागे जाते आणि मग आपल्या प्रगतीला थोडीशी खीळ बसेल. रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आले म्हणजे आपली प्रगती जास्त झाली असं समजण्याचं कारण नाही. आपण आता बाळकुमवाल्यांची, कारिगाववाल्यांची, कळवावाल्यांची परिस्थिती बघतो. गोडाऊन टिकले तरच आपण कायमचे टिकलो आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये आपल्या लोकांनी व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी विचारपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे. तसं करा. मी तर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करताना एकच गोष्ट सांगेन की ज्या धर्तीवर प्रभाकर पाटील, निशिकांत पाटील, राजनचा उल्लेख झाला, असे अनेक आपले लोक आहेत. ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी जे व्यवसाय सुरू केलेले आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. आता बरेचसे व्यवसाय असे आपले लोक करायला लागलेत जे गुजराती मारवाड्यांना सुद्धा जमत नाही. असे व्यवसाय आता आपली मराठी माणसं करायला लागली. त्याचं उत्तम उदाहरण खाली आहे, प्रशांत बारड, आणि म्हणून त्याचं मी कौतुक करतो. आणि मराठी माणसांनी आता त्या गाण्यासारखंच केलं पाहिजे. मराठी पाऊल पडते पुढे, अगदी मागे येता कामा नये. त्याच्यासाठी आपण आपल्याच लोकांना एकमेकांना सहकार्य करूया. नाही तर आपल्या लोकांची मानसिकता अशी पण असते, भले मी मंडप घाली पण प्रभाकरच्या हॉलमध्ये जाणार नाही, अशा प्रकारची मानसिकता ठेवणारी ही आपली माणसं असतात. अशी मानसिकता न ठेवता आपण एकमेकाला सहकार्य करून सगळ्यांना प्रगतीच्या मार्गावर सोबत घेऊन जाण्याचं काम करूया. अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो. प्रभाकर पाटील, त्याच्या कुटुंबियांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि देवाला प्रार्थना करतो की मागच्या वर्षी आपण प्रशांत पारंबीचं उद्घाटन केलं, या वर्षी या हॉलचं उद्घाटन केलं. दरवर्षी आम्हाला असंच बोलवत राहा, तुझी प्रगती करत राहा. त्या प्रगतीसाठी तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आज वर्षा बँक्वेट हॉलचं उद्घाटन माननीय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. यामागचं एक उद्दिष्ट असं आहे, आमच्या मामांचं म्हणजे प्रभाकर पाटलांचं ग्रामपंचायत सदस्य कशेरी यांचं स्वप्नच होतं आणि ते आज खऱ्या अर्थाने त्यांनी साकारलेलं आहे. या वर्षा बँक्वेट हॉलमध्ये अनेक नाना विविध म्हणजे आधुनिक प्रकारचे हॉल्स तयार केलेले आहेत. आपण पण बघितलं असेल. कमीत कमी 300-350 लोकांचं म्हणजे लोक बसू शकतील एवढी या हॉलची कॅपॅसिटी आहे. आणि खाली 3-4 प्रकारचे छोटे छोटे हॉल आहेत, किचन्स आहेत, मीटिंग हॉल आहेत. असा चांगल्या प्रकारचा हा बँक्वेट हॉल इथे उपलब्ध केलेला आहे. मला तरी वाटते असा बँक्वेट हॉल भिवंडीमध्ये कुठेच नाही हे सांगतो मी. भिवंडी आणि परिसरातील लोकांना मी नम्र विनंतीने सांगतो, तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथं भेट द्या या बँक्वेट हॉलला. आणि आमच्या तर शुभेच्छा आहेतच, परंतु या बँक्वेट हॉलची प्रगती व्हावं हीच या दिवशी शुभेच्छा देतो.